नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे, मिस्टर के के कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत करत आहेत। मागील व्हिडिओ मध्ये बघितलं असं आपण फ्लावरिंगचे ड्रॉपिंगचे कारण, फ्लावरिंग निघण्याचे उपाय। तर त्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये एक शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की सर 26 जानेवारीला 26 जानेवारीला आपलं पहिलं पाणी आहे, तरी पण आपली फ्लावरिंग निघत नाही। तर त्याच्यावर एक व्हिडिओ तयार करा। त्यासाठी आपण त्यांच्या अग्रस्तवर खास व्हिडिओ तयार केलेला आहे। तर आपण त्याचे कारण पण सांगणार आणि त्याला काय उपाय केले पाहिजे ते पण सांगणार आहे। तर चला बघूया पहिल्यांदा फ्लावरिंग का बरं निघत नाही। तर 25-26 जानेवारीला पाणी दिलं आपण, तरी पण फ्लावरिंग निघत नाही। तर एक झाड एक समजून घ्या तुम्ही, हे झाड आहे 25-26 तारखेला जानेवारी महिन्यामध्ये त्याला पाणी दिलंय आणि तरी पण त्याला फ्लावरिंग नाही आहे। काही ठिकाणी होती, नर निघले होते, ते ड्रॉपिंग झाले समजा। तर कारण काय की जानेवारी महिन्यामध्ये थंडीचं प्रमाण होतं जादा आणि वातावरण होतं त्यामुळे पण फ्लावरिंग निघली नाही। कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला की नायट्रोजनचा ऍक्सेस झाला, नायट्रोजन जास्त वाढलं। त्यामुळे आपण बघू शकता ते पान कसे झाले, इकडे येऊन बघा। तर ह्या झाडाचं पान आहे, हे झाडाचं पान बघा, हे पान रुंदलंय। त्याच्यामुळे काय झालं, नायट्रोजन जास्त झाल्यामुळे पान रुंदलं आणि त्याच्यातून शेंडे फुटले। आता याचे शेंडे काढलेले, पण हे पान रुंदल्यामुळे काय झालं की जी चौकी जी असती ती मॅच्युअर होऊन गेली आणि त्याच्यातून फ्लावरिंग निघले नाही। ही जी चौकी इथं, त्या चौकीतून शेंडा निघला, चौकीतून शेंडा निघल्यामुळे फ्लावरिंग झाली नाही। तर आता मग चौकी परत ऍक्टिव्ह करण्यासाठी काय करायचंय, चौकी ऍक्टिव्ह करण्यासाठी काय करा, त्याला कमीत कमी ऍक्टिव्ह करण्यासाठी एक काम करा तुम्ही, 4 ते 5 दिवस त्याला पाणी देऊ नका, 5 ते 6 दिवस पाणी देऊ नका, डायरेक्ट पाणी द्या, म्हणजे 10-15 मिनिटं पाणी द्या फक्त, किंवा पाणी कमी करा। ज्याने काय होईल, तो पाणी बाग हा ताणत जाईल। बाग ताणावर गेल्यानंतर 5-6 दिवसानंतर डायरेक्ट त्याला 4-5 तास पाणी द्या, जेणेकरून तो ताणातून बाहेर निघेल आणि एक खटी 4-5 तास पाणी भेटल्यामुळे तो चौकीमधून एकदम शेंडा फेकल, किंवा शेंड्यामध्ये चौकीपेक्षा जर शेंडा फेकत असेल तर चौकीसाठी तुम्हाला औषध देतो, चौकीतून शेंडा निघू नये म्हणून त्यासाठी पण एक स्प्रे देतो आणि फ्लावरिंग साठी एक स्प्रे करतो। आता ते काय होईल, ज्यावेळेस 6 दिवसानंतर पाणी दिल्यानंतर तुम्हाला एक फायदा काय होईल की चौकी तुम्हाला ऍक्टिव्ह होऊन जाईल, त्याच्यातून फ्लावरिंग येणार आहे। तर त्यासाठी एक स्प्रे घ्यायचा आहे, तो स्प्रे सांगतो तुम्हाला। पोटॅशियम मॉलिब्डेनम अर्धा ग्रॅमने घ्या, डबल कमीत कमी 1 ते 1.5 ml ने घ्या, आणि कृष्णवल्ली कंपनीचं अमृत CB+ हे 2 ml ने घ्या। आता स्प्रे करा, तुमचं फ्लावरिंग चांगल्या प्रमाणात निघाल। आणि खालून तुम्हाला द्यायचं आहे 0.34, हे कमीत कमी एकरी 3 ते 4 किलो द्यायचं आहे। जेणेकरून काय होईल, तुमची पोटॅश लेवल वाढणार आहे, नायट्रोजन कमी होणार आहे आणि तुमची फ्लावरिंग निघण्यासाठी मदत करेल। थँक्यू।